मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कनेक्टिंग लिंकवरून प्रवास. मुंबई-पुणे प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुरक्षित. महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट कनेक्टिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. प्रकल्पातील 22.33 मीटर रुंदीचा महाकाय बोगदा ठरला जगातला सर्वात रुंद बोगदा. 2014 साली तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली. 13 कारणं देऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रोजेक्ट बंद केला. कनेक्टिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. सुप्रियाताई यापुढे कधी वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत. कनेक्टिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुप्रिया सुळेंना टोला. निवडणुका संपताच देशात महागाईचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महाग. आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 3024 रुपये. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे. इराण अमेरिका युद्धाच्या शक्यतेनं इंधनाचा भडका. खनिज तेल प्रति बॅरेल उच्चांकी $126 तर देशात पेट्रोल डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता. मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा घाटात प्रचंड वाहतुकीची कोंडी. खासदार सुप्रिया सुळे ही 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्या. सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याचा फटका. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी. मागठणजवळ मोठी वाहतूक कोंडी. कोकणामध्ये येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. आणि स्वभाषेचा अभिमान प्रत्येकाला असावा. मात्र भाषेच्या आधारावर हिंसा मान्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान.